नाशिक शहरात पावसानं संततधार हजेरी लावल्यानं अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले। पाण्याचा निचरा न झाल्यानं वाहतूक मंदावली आहे। वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सखल भागांमध्ये पाणी शिरले त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे आणि यामुळेच नालेसफाईच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित होत असून महापालिकेच्या तयारीवर टीका होतीये। शहरासह जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरू आहे। नाशिक शहरामध्ये मध्यरात्रीपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच संततधार पाऊस होतोय आणि त्यामुळे नाशिकचे रस्ते हे जलमय झालेले आहेत। नाशिकच्या प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या आता मुंबई नाका परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर वाहन चालकांना अक्षरशः या ठिकाणाहून वाट काढणं अवघड झालेलं आहे। रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। दुचाकी चालक असतील त्यांची सुद्धा या सगळ्या निमित्तानं तारांबळ होते आणि महत्त्वाची बाब म्हणजे जे पादचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण जो प्रवास आहे तो अडचणीचा ठरतोय। नाशिक शहरामध्ये दमदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे एक दिलासादायक चित्र असलं तरी दुसऱ्या बाजूला होणारी जी एकूणच दाईना आहे ती अतिशय गंभीर या सगळ्या निमित्तानं दिसते। आपण बघतोय थेट दृश्यांमध्ये की नागरिकांची कशीही कसरत होते। दुचाकी या ठिकाणी या वाहन चालकाची बंद पडलेली आहे। त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा अडचणींचा सामना या पावसाच्या निमित्तानं या नागरिकांवर आलेला आहे। या नागरिकाशी बोलूयात आपण। काय झालं गाडीला? पंचर आपण बघतोय की ज्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं त्याच ठिकाणी ही दुचाकी पंक्चर झाल्यामुळे त्यांना या पाण्यातनं बाहेर पडावं लागलं। नाशिक महानगरपालिकेकडनं नालेसफाईचा जो दावा केला जातोय तो सुद्धा या निमित्तानं फेल ठरलाय। नाशिक महानगरपालिकेने केलेल्या कामाचं पितळ या निमित्तानं उघडं सुद्धा झालेलं आपल्याला दिसून येतंय। त्यामुळे या पाण्याचा निचरा होत नसल्यानं रस्त्यांवर पाणी साचू लागलेलं आहे। प्रशासनाकडनं याबाबतच्या काय तातडीनं उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।